चलो बाय. भाई थंडी खूपच आहे यार आज. गार लागतंय. नशीब ग्लव्ज घातले. इडियट्स. काय केलं त्याने बघितलं. आहे तुझ लेफ्टला येतोय, लेफ्ट मारल्यानंतर एकदम क्रॉस आल्यावर मग नंतर सिग्नल देतोय, ते पण मी हॉर्न मारून झाल्यावर. ॲटलिस्ट मिररचा तरी यूज करा ना यार. बेसिक आहे ते. तुमच्याकडे मिररच आहे, सगळं आहे यार. तुम्ही इंडिकेटर पण देत नाही आहे, मिरर पण बघत नाही आहे. तुम्ही डिरेक्टली फास्ट लेनवरून स्लो लेनवर येत आहे. बेसिकली मग यूजच नाही आहे ना. तुम्ही किती पण आता ग्लोव्ज घाला, किती पण काय प्रोटेक्शन वगैरे यूज करा, बट हे असे ड्रायव्हर्स असतात त्याच्यामुळे काय ना काहीतरी प्रॉब्लेम येतोच. सो सिटी टू सिटी राईडमध्ये पण किती पण जवळचा राईड असू दे, बट बेसिक प्रोटेक्शन तरी वेअर करा. चांगलं हेल्मेट किंवा बेटर क्वालिटी ऑफ ग्लोव्ज. हे काय बोलायचं आता. केअरलेस ड्रायव्हर्स, लिटरली केअरलेस.
काय यार, तो सिग्नल सुटला, 50 मीटरवर आलो, अजून एक सिग्नल लागला. अर्ध्यापेक्षा जास्त मोठं ब्लॉग तर सिग्नलवरच होणार आहे. काय व्हिडिओ बनवायच्या. चलो भाई, सिग्नल छूट रहा है, सिग्नल छूट रहा है, भागो भागो. काकाची डँग फाटली, डँग. काकाचं लक्ष होतं लेफ्ट साईडला. भाई हा ब्रिज आहे ना, एवढा मोकळा असतो. काल एवढा मोकळा होता आणि आज एवढी ट्रॅफिक झाली आहे. काय माहिती काय झाले, एका दिवसात सगळे जागे झाले वाटतं. काल पूर्ण एमटी होता, काल पूर्णच्या पूर्ण एमटी होता. काका, काकाने डायरेक्ट जॅव्हलिन थ्रोच मारला. कचरा टाकतात यार. बाय द वे गाईज, एक लक्षात आलं आता, आपली एक व्हिडिओ थांबा, आपली एक व्हिडिओ 1.3 मिलियन क्रॉस झाली ना भाई. 1.3 मिलियनमध्ये गेलं, मिलियनमध्ये. कळतंय का? नक्की बघा ती परत जाऊन जाऊ. आणि ते पण मी जस्ट अपलोड केलेली त्या दिवशी. अँड सकाळी मी युजली मी बघत नाही सारखी की काय बाबा किती लाईक्स आले, किती हे आले. काय की आपल्याला माहिती आहे, मला काय जाणार तर नाही जास्त व्ह्यूज आपले काय गेले नाही. 1000-1200 व्ह्यूज जास्तीत जास्त गेलेत ह्याच्या पहिले. आणि जस्ट बघितलं, एवढे धन नोटिफिकेशन आलेले. मी बोललो भाई काय झालं अकाउंटमध्ये, कोणी हॅक बिक केला का काय अकाउंट, एवढे व्ह्यूज कसे काय, एवढे लाईक कुठून आले. मला तर पहिले वाटलं काहीतरी इंस्टाग्राम स्कॅम करते का काय. मग नंतर जाऊन प्रोफाईलमध्ये बघितलं तर भाई डायरेक्ट किती गेलेले एका दिवसामध्ये 300 का 400 के गेलेले, 3 का 4 लाख. मी पागल ना बाबा, मी बोललो हे काय होतं आहे, हे काय झालं माझ्यासोबत. मी जोशमध्ये बाबा अजून एक व्हिडिओ अपलोड केली आणि ती गेली 1200. परत मला इंस्टाग्रामने माझी अवकात दाखवली. पण नंतर थोडं 1-2 दिवसांनी भाई आपली 300-400 के वाली व्हिडिओ 1 मिलियन क्रॉस झाली ना, तेव्हा कुठेतरी जरा बरं वाटलं. पण नंतर त्या व्हिडिओने जरा मला नाराजी केली यार. मी विचार केलेला चल ही बाबा ही 1.1 मिलियन तर क्रॉस झाली, ही थोडंफार तरी 10,000 तरी 10,000 कसली, हिने 1200 वरती स्टॉपच मारला, फुल स्टॉप. हाव दे बोललो, नशिबाचे खेळ आहेत.
बाकी काय नाही. आणि अजून एक ऑब्झर्व केलं यार, आजकाल आहे ना, जेव्हापासून मी व्हिडिओ पोस्ट करायला लागलो आहे तेव्हापासून जे म्हणजे मोस्टली माझ्या ह्याच्यावरती व्ह्यूजवरती आहे ना, ॲव्हरेज बघितलं तर मग 90% तर नॉन फॉलोअर्सच येतात, 10% कुठून तरी फॉलोअर्स येतात. आणि जी एक व्हिडिओ माझी व्हायरल झाली आहे त्याच्यावरती 95% तर ज्यांनी मला फॉलो नाही केलं आहे त्यांचीच कमेंट आहेत, त्यांचंच हे. म्हणजे मोस्टली ना कधी कधी काय माणसं बोलली आहेत ना की खरं आहे ते. कधी कधी स्टोरीवर जेवढे व्ह्यूज असतात ना तेवढे तुमच्या पोस्टला लाईक नसतात आणि कमेंट तर त्याच्यापेक्षा पण नसतात. सो बघणारे बघतात पण सपोर्ट करणारे खूप कमी येतात तुम्हाला. सो मला तरी एवढंच वाटतं, ज्याला पण करायची इच्छा आहे, जे पण करायची इच्छा आहे, म्हणजे समजा असं नाही बोलत आहे की फक्त मोठं ब्लॉगिंगच, नॉर्मल ब्लॉगिंग बोला, इंस्टाग्रामवरती टेक चॅनल बोला, काही करायची इच्छा आहे ना बिंदास करा. पण फक्त एवढंच आहे की एक्सपेक्ट नका करू की कोण तुम्हाला सपोर्ट करेल, कोण काय मदत करेल किंवा काय तुमची रील्स किंवा व्हिडिओ तुमचे शेअर करेल. इनशॉर्ट तुम्हाला सपोर्ट करेल ह्याची अपेक्षा ठेवूच नका, कारण की कोण नाही करत. जेव्हा तुम्ही थोडेफार फेमस व्हाल, थोडेफार तुमचे फॉलोअर्स गेन होतील ना, मग तेव्हा सगळे येतील, भाई हा आपला मित्र होता, हा ते होता, हा तो होता. पण जेव्हा इनिशियल स्टेज असते तेव्हा कोण नसतं. हे मी पण ऑब्झर्व केलं, मी पण आता एक्सपिरियन्स केलं ती गोष्ट. सो तेच करा, बिंदा स्टार्ट करा. आता काय हीच वेळ आहे, हाच एज आहे, ह्याच एजमध्ये काय ना काहीतरी करायचं आहे. आत्ता थोडा वेळ पहिले ना जस्ट एक कॉलेज स्टुडंटच असेल तो मे बी, तर जस्ट आणि जास्त स्पीड पण नव्हती, तो त्याचा ॲक्सिडेंट झालं. म्हणजे जस्ट पडला तो खाली आणि स्लो लेनवरच होता. बट 30 ते 35ची स्पीड असेल, जास्त नसणार. बट ही इज ड्रायविंग लाईक GT 650 होती. आणि ती एकतर आधीच ऑलरेडी हेवी बाईक आहे, त्यात तो कॉलेज स्टुडंट आहे. आणि लिटरली तो आहे ना, ती बाईक विदाऊट ग्लव्ज, म्हणजे काय प्रोटेक्शनच नव्हते. नॉर्मल आपलं हेल्मेट होतं जे रॉयल एनफिल्डकडून येतं ना, बेसिक हेल्मेट, ते हाफ फेस हेल्मेट. आणि ग्लव्ज नाही, पायामध्ये ॲटलिस्ट लेग्समध्ये शूज तरी पाहिजेत, ते पण नाही. लिटरली तो फ्लिपफ्लॉप्सवरती ती बाईक चालवते आणि जस्ट तो 30च्या स्पीडवरती पडला. तर त्याचा आधी ती एकतर त्याला ती बाईक हँडल करणं म्हणजेच मुश्किल झालं आणि त्याला ती हँडल झालीच नाही मेन म्हणजे तर. आणि तो लिटरली त्याने गाडी खाली पाडला, ती गाडी त्याच्या लेफ्ट लेगवर पडली आणि काही प्रोटेक्शन नसल्यामुळे त्याचा पूर्ण गुडघा वगैरे आणि हात पूर्ण ते हे झालं, सालपडलं पूर्ण. सो सांगायचं एवढंच आहे की बाबा ॲटलिस्ट तुम्ही समजा तुम्ही आता 4-5 लाखाची बाईक जर त्या तुमच्या मुलांना घेऊन देताय, चांगली गोष्ट आहे की तुम्ही घेऊन देताय, तुमची इच्छा आहे. बट थोडे पैसे आहे ना रायडिंग गिअर्समध्ये पण इन्व्हेस्ट करून द्या. ॲटलिस्ट रायडिंग गिअर्स नको, बट तुम्ही एक ॲटलिस्ट त्याला सांगा, समजवा, ती एक लर्निंग द्या की बाबा गाडी चालवतोस तो ॲटलिस्ट विदाऊट शूज तरी नको चालूस. बेसिक शूज तर तू घालूच शकतोस, बेसिक ग्लोव्ज पण येतात यार. माझे आता स्वतःचे हेच किती रॉयल एनफिल्डचे बेसिक ग्लोव्जच आहेत, 1700चेच ग्लोव्ज आहेत, रॅम्बलर रॅम्बलर V3. सो तेवढं तर तुम्ही घेऊ शकता. माहिती आहे मेजर प्रोटेक्शन तुम्हाला भेटणार नाही, बट एक स्मॉल इम्पॅक्ट जे पण होतं त्याच्यावर तिथे तरी म्हणजे ते युजफुल होऊ शकतात. काही नाही तर त्यापेक्षा काहीतरी असायलाच पाहिजे ना. सो ॲटलिस्ट एवढं तरी डिअर पॅरेंट्स, एवढं तरी हे करा की लक्ष द्या मुलांकडे, की मुलं बाईक चालवत आहेत बट कशी चालवत आहेत, काय वेअर करून चालवत आहेत. सो ते एक मेन आहे. ठीक आहे.
इथे तर बघा, या साईडला क्रॉस करते, त्या साईडला तर बघा, तिकडे बघते. डेंजर डॉग. काय भाई, रस्ता विसरला वाटतं. आजपासून गाड्या फुटपाथवरून आणि माणसं रस्त्यावरून.